आधार पाहिजे ना. सचिव ना पहिले जे शेतकऱ्यांनी कांदे विकले तो पळून गेला ते गेले मग असं काही होतं का तुमचे जवळचे लोक होते काही ह्याच्यात काही ठरलं होतं तुमचं का 30 दिला 15 परत सगळे नाही त्याच्यामध्ये सगळे नाही फक्त 100 शेतकरी असे केले का हे इथं जास्त गर्दी होऊ नये ते आंदोलन मोडीच आणायचं आधी कुठल्या आधारे बनवते काही त्याला धोरण पाहिजे ना काही आपल्याला वाटप करायचं कंप्लेंट करायला पाहिजे होती डीडीआर कडे का एआर कडे असं चुकीचं निर्णय केलं तुम्ही चुकीचं काम नाही का तुम्हाला पगार मार्केट कमिटी लोकांमुळे पगार होतो जे आहे ना ठरवलं ते पगार करतात तुम्हाला ते सांगा हेच कसं आपण जसं कमिशन दिलं साहेबांना कसं होतं वरती हे काही राजकारण करायचा अड्डा नाही तर आम्हाला काही मुद्दा उचलत मी तसा माणूस नाही 30 वर्षापासून बघतो काही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करत नाही आज शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा 400 लोकांचा प्रश्न येतो कोणाचे 10,000 असो कोणाचे 50 असो ते पैसे तुमचे मेहनतीचे पैसे याच्यात मार्ग कसा काढायचा आता यांनी पाठवलं यांच्या हिशोबाने पाठपुरावा केला नाही केला हे आपल्याला माहिती नाही ते सांगू पण नाही लागले काय चर्चा झाली. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी शुक्रवार रोजी उपोषण सुरू केले. प्रलंबित कांद्याच्या पेमेंटसाठी शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केले. दरम्यान डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली. प्रसंगी शेतकऱ्यांनी परदेशींच्या समोर तक्रारींचा पाढाच वाचला. यावेळी परदेशी यांनी शेतकऱ्यांना तुम्ही लेखी आश्वासन दिले असून या आश्वासनानुसार आज पैसे का वाटले नाही असा प्रश्न बाजार समितीच्या प्रभारी सचिवांकडे उपस्थित केला. यासोबतच ज्या 100 लोकांना तुम्ही चेक वाटले त्यांची निवड कशी केली व कुठल्या आधारावर केली व उर्वरित शेतकऱ्यांचं काय, त्यांना शासनाची परवानगी चेक वाटण्यासाठी लागते की ज्या 100 लोकांना तुम्ही चेक वाटले त्यासाठी शासनाकडून कुठली परवानगी घेतली आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर प्रभारी सचिवांकडून कुठलंही समाधानकारक उत्तर परदेशी यांना मिळालं नाही. यानंतर परदेशी यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत या विषयात मार्ग काढण्याबाबत देखील चर्चा केली. यावेळी उपस्थित एका शेतकऱ्याने सेसबाबत प्रश्न उपस्थित केला. पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्याकडे 12 लाखांचा सेस प्रलंबित होता, मात्र बाजार समितीने तो वसूल केला नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावर परदेशी यांनी सचिवांकडे प्रश्न उपस्थित केला. आकाला जसं कमिशन भेटतं तसा सेस ठरतो की काय असा प्रश्न परदेशी यांनी उपस्थित केला. डॉक्टर परदेशी यांच्या या वाक्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठला आका चालवतो की काय असाही प्रश्न प्रसंगी शेतकऱ्यांकडून सचिवांसमोर उपस्थित करण्यात आला. मार्केट कमिटीचे जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या लोकांनी सागर राजपूतला कांदे घातले होते त्याच्यामध्ये त्यांनी काही 8 दिवसाचे 10 दिवसाचे वायदे दिले होते. अगदी त्याच्या अगोदरचे पण काही वायदे होते परंतु ते चांगलीवर पडले होते. नंतर 27 तारखेला मार्केट कमिटी बंद झाली. तोपर्यंत त्यांनी त्या आठवड्यामध्ये जे कांदे घेतले होते त्याचा वायदा हा 4-11 ते पुढे काही 2-3 7-11 असे या दरम्यान दिले होते. पण नंतर मार्केट कमिटी सुरू झाल्यानंतर त्यांनी लोकांचे कोणतेही चेक दिले नाही किंवा पैसेही दिले नाही आणि नंतर पैसे नाही म्हणून तो फरार झाले तर नव्हते. मग लोकांनी आक्रमक झाले. लोकांनी मार्केट कमिटी बंद पाडली. संबंधित संचालक मंडळ त्यावेळेस त्यांना सांगितलं सगळ्या गोष्टी तर त्यांनी काही असं ठोक निर्णय घेतला नाही. नंतर मग अशी भूमिका झाली पुन्हा एकदा मार्केट सुरू करून परत एकदा चालू झालं 8 दिवसाच्या फरकाने आणि पुन्हा एकदा मग 1 महिन्याची मुदत मागितली. शेतकऱ्यांनी 40 दिवसाची मुदत दिली. आजची तारीख आहे 10 जानेवारीची. 10 जानेवारीला मार्केट कमिटीने आणि संबंधितांनी सांगितलं की तुम्हाला 10 तारखेला आम्ही तुमचं सगळं काय असेल ते देऊन टाकू. आमदार साहेब पण त्यावेळेस होते मार्केट कमिटी होती आणि त्यांनी ते सांगितलं की आम्ही 10 तारखेला तुमच्या सगळ्यांची देऊ. पण 8 तारखेला काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये जे शेतकरी होते 8 तारखेला घरपोच जाऊन चेक दिलेले किंवा कुठेतरी रस्त्याला या रस्त्याला बोलवलं त्या रस्त्याला बोलवलं अशा पद्धतीने ती चेकची वाटप झालेली. काल ते शेतकरी आले तर एकही अधिकारी संबंधित मोठे पण नाही आणि ते दुसरे निकम पण नाही कोणीच नव्हते. आज सुद्धा सकाळपासून शेतकरी खूप आहे. आज एक काही नाही. बापूंना फोन केला होता सभापती म्हणून तर त्यांचं एक कोणतंही समाधानकारक उत्तर या ठिकाणी नाही आणि काही लोकांना 20,000 30,000 40,000 पर्यंत चेक देता येत म्हणतात.
अशी त्यांनी वाटप केलेली आहे. आणि ते पण इथे नाही राहते. मी लाईव्ह पकडलं मध्ये होते तर ते चेक वाटीत होते संध्याकाळी. ते मला काय बोलले का आम्ही कामकाज करून राहिलो होतो, ऑफिस सोडून ते घरोघरी जाऊन चेक वाटवायचे. कॉलेज रोडला बोलून चेक वाटवायचे लोकांना, शेतकऱ्यांना. कॉलेज रोडला पुढे हार्डवेअरच्या दुकानामध्ये मग शेतकऱ्यांनी 1 महिना मुदत मागितली होती, शेतकऱ्यांनी 10 दिवस जास्त दिली सर्वांनी. मग इतका गैरफायदा घेऊन सुद्धा जर गैरफायदा जर घेत असेल तर मग शेतकऱ्यांनी नेमकं दात कोणाकडे मागायची? मार्केट कमिटी जर शेतकऱ्यांची हिताची नसेल तर ती मार्केट कमिटी चालू तरी काय चालते व्हायची? कार्यालयामध्ये हजर नव्हते. अविनाश बोला माहिती का, आम्ही त्यावेळेस पण मागणी केली होती. कोरे चेक दिले काही ना, त्याच्यावर कोणाची सही नाही. मला एक किती शेतकरी होते पूर्ण टोटल आपल्याकडे 354 शेतकरी आपण बरे आणि यांचं जे म्हणणं आहे की या काल असा प्रकार घडला का, घरपोच जाऊन दिले, गेलं तुम्हाला इथे बोलून द्यायचं नाही. काय झालं 8 तारीखला संध्याकाळी काय झालं भाऊ 8 तारीखला संध्याकाळी आम्ही चेक देत होतो 5-5:30ला, थोडा उशीर झाला, 6-6:30 वाजले. त्याच्यानंतर काही शेतकरी आले. आता आपलं धोरण ठरल्याप्रमाणे 10,000 ते 40,000चे आपण चेक लिहिलेले होते, तर त्या हिशोबाने आपण वाटप करीत होतो. आणि त्या हिशोबाने आपल्या यादीत जे शेतकऱ्याची नावं होती 19 ते 27 दरम्यान त्यांना फोन करून बोलत होते. काही शेतकरी आल्यानंतर आम्हाला त्यांनी काही म्हटले, तुम्ही 5:30चा तुमचा टाइम संपून गेला तरी तुम्ही ऑफिसला काहून चेक बसून वाटप करून राहिले, तुमचा हा वेळ आहे का? त्याने आम्हाला दमदाटी केली. त्याच्यानंतर मग सभापती साहेबांना सांगितलं आम्ही की असं असं होतंय. मग ते काय म्हणे, जे आपले 100-125 शेतकरी 4-5 ग्रुप करा आणि घरपोच त्यांचे चेक वाटा, म्हणून आम्ही काल ते चेक वाटप करत होतो. 8 तारखेला साया झाल्या होत्या त्या, म्हणून ते 8 तारीख लिहिली गेली. त्या कोणाची कर्मचारी हे संचालक मंडळ जे ठरवून त्या धोरणानुसार कर्मचाऱ्यांना काम करायला, आम्ही वैयक्तिक आमच्या मनाने काही काम नाही केले. तशी माहिती दिली का? यांचं म्हणणं 30 सभापतींनी सांगितलं, 30,000च्या पुढच्या रकमेचं काय? 40,000पर्यंत. 40,000 आपण पाठवलेलं मंजुरीसाठी, तिथून आपल्याला अजून मंजुरी आलेली नाही. त्याच्यामुळे ते किती तारखेला प्रस्ताव दाखवा ना. कोणता ऑक्टोबर आपण प्रस्ताव दाखवलेला ना, दाखल केलेला. नाही नाही, मान्यता नाही, आम्हाला मान्यता नाही. 30,000पर्यंत कोणी मान्य केली चेकपट्टी यांना 40चा आधी राईट होता ना, मला 32.5ला प्राधान्य द्या म्हटलं, तरी 30,000 चेक दिले. का बरं दिलं? 32.5 का नाही रक्कम टाकली? आणि दुसऱ्याला 40-39 पर्यंत चेक दिले. याचं काय कारण? 5 जरी चेक असले तुमचे, तुम्हाला फक्त एकच चेक द्यायचा. आम्ही काय त्याला तुम्हाला सांगितलं, आमंत्रण नव्हतं दिलं. एक चेक राहिला तरी त्याला द्या. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, भाऊ आमचं एकच म्हणणं आहे, मार्केट कमिटी जर शेतकऱ्याला नियमात धरीत असेल तर सागर राजपूतकडे यांचे 12 लाख रुपये येणं बाकी मार्केट शेअर. मग तो काय यांचा जावई होता का? यायनं पाळलेला साप आम्हाला डसला. का बरं नाही झाली? विचारा कारण का नाही झाली? त्यांचे जामीनदाराचे 20 लाख रुपये त्याचा एक शेड होता, आपण त्याचा लिलाव केला होता. त्याचे 10,51,000 रुपये. आणि काय काय केलेलं आहे डायरेक्टरकडे, काय काय ठराव करून पाठवलेलं होतं. त्याचं कुठे पाठवले?
कार्यालय सोडून घरी कसं ते क्वार्टर राहिले सगळ्याचे पैसे द्यायचे होते संचालक मंडळ चालतंय संचालक मंडळाची चर्चा झाली होती ती पण ठराव झाला नव्हता. नंतर परवा काही आमदार साहेब आले त्यांनी 10-5 संचालक बोलवले त्यांनी आदेशित केला असं यांचं म्हणणं आहे. 40,000 ठराव झालेला आहे का त्याचं काही आहे का प्रोसिडिंग आहे का दाखवा ना लिहून घेतला म्हणजे असं आता ठराव नंतर लिहून घेतला ते. आपण असं कुठलं पद्धत असली का आता माझे 5 लाख आहे यांचे 5,000 आहे 5 लाख वाढल्याला काही ना काही भरायला हो काही ना काय सांगितलं बाजार समिती बांधली पैशाला 40,000 पर्यंत देणार असं ठरलं म्हणजे ते सुद्धा तोंड पाहून समजा माझी एका गावामध्ये काही शेतकऱ्यांना भेटले म्हणजे त्यांच्या जमिनीवर बांधलेलं आहे नाही लारगाव मधले काही जमिनी आहे ना भेटले सर्व नियोजन करणारे मेसा साहेब आलेजे ट्रेडिंग कंपनीचे चालक मालक सागर सुनील राजपूत यांच्याकडून कांदा विक्रीची रक्कम घेणारे सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की दिनांक 30/11/2024 रोजी दुपारी 12 वाजता शेतकऱ्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार माननीय आमदार प्रोफेसर रमेश पाटील बोरणारे सर सभापती उपसभापती व काही संचालकाच्या उपस्थितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार मेसा साहेब आलेजे ट्रेडिंग कंपनीचे चालक मालक सागर सुनील राजपूत यांनी फसवणूक केलेल्या शेतकऱ्यासाठी जी काही चर्चा झाली त्या चर्चेनुसार आपले पेमेंट देण्यासाठी बाजार समिती बांधली आहे. आज दुपारी 3 वाजता संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीमध्ये शेतकरी हिताचा विचार करून व्यापाऱ्याकडून जमा होणारी रक्कम 10/5/2025 पर्यंत परराज्यातील व्यापाऱ्याकडून पोलिसांनी जप्त केलेली रक्कम, जामीनदाराच्या हमीपत्रानुसार जमा झालेली रक्कम, व्यापाऱ्याच्या कांदा मार्केटमधील प्लॉट नंबर 16 वरील शेड विक्रीतून येणारी रक्कम एकत्रित करून उर्वरित रक्कम बाजार समितीकडून देण्यात येईल. अशी एकूण रक्कम 10/1/2025 रोजी पर्यंत देण्यात येईल अशी बाजार समितीकडून लेखी देण्यात येते. तसेच कांदा मार्केट, मका मार्केट, वैजापूर भुसा मार्केट, वैजापूरचा लिलाव पूर्ववत करावा. तसेच आपले दिनांक 5/12/2024 होणारे उपोषण थांबविण्यात यावे असे बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते. आज 10 जानेवारी काबर दिली आता तुम्ही जे 30,000 नाही आम्हाला सांगायचं नाही कसं वाटतं ऑक्टोबर 19 पुढचे चेक देऊ राहिले. ऑक्टोबर 19 आतले जे पूर्ण रक्कम देण्यात येईल अशी मार्केट कमिटी बांधली.
सगळ्या राजपूतने जो घोटाळा केलेला आहे त्या 15 दिवसाच्या घोटाळ्याचे पैसे द्या असं काही फक्त 15 दिवसात पूर्णपणे जे पुरवले तुमच्या अशी धारणा आहे तुमच्या साहेबांची अशी धारणा आहे 15 दिवसातून द्यायचा सांगा ना क्लिअर तुम्ही. 4 दिवसापूर्वी काय काय बैठक झाली कशी झाली सांगा एक मिनिट बैठक तुम्ही घेतलेली आहे का? तुम्ही तर लिहिणारे होते बैठकीत काय लोकांना माहित होत्या ना. बैठक ती ऑफिशियल बैठक नव्हती ती. लोकांना लुबाडलं 15 दिवस म्हणजे काही तुमची संमती होती होती ना 12 लाखांचे पण ठेवलेले आहे. सत्कार केलता ना यांनी जास्त माल खरेदी केल्या नाही संमती होती का ते सांगा ना. म्हणजे तुम्ही ठरवलं का कुठल्या ऑक्टोबर पासून द्यायचे तोपर्यंत 19 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर ते जास्त शेतकरी होते ना त्याच्यातले मग ते घोळ केला तुमच्या लोकांचं सभापतीचं काही बरं का भाऊ नाही घेतलं म्हणजे पैसे घेतले त्याची 12 लाख थकीत मार्केट कमिटी सीएसटी चे पैसे 12 लाख थकीत 12 लाख रुपये कधी होते 100 रुपयाला 1 रुपया 12 कोटीचा माल खरेदी केला. सागर ना 12 कोटीचा माल खरेदी केला तरी आहे ना विचारलं नाही त्याला आमचे तर 2च कोटी. यांनी जर वेळेत बंद केलं असतं ते त्याची खरेदी आम्ही फसलो नसतो. यांनी ते शेअर्स तसाच ठेवला आतमधून पैसे घेऊन त्याला चालू दखल दिली असं ठरवणार म्हणजे त्याला मिटिंग झाली ठरवून घेतलं काय काही हुकुमशाही चालू आहे. शेतकऱ्यांना विश्वासात नाही घेतला ना. लोक झोपलेले आहे बाकी हुकुमशाही चालू आहे का तुमची. तुम्ही ठरवून घेतलं 4-5 लोक डोके बसले हे काय मारायला उठले का. तुम्ही ठरवून घेतलं झालं 4-5 लोकच चालू लागला असं झालं ना. हुकुमशाही आहे का काय इथे म्हणजे आम्ही लक्ष दिलं हुकुमशाही चालू आहे का हे सांगा मला याचं उत्तर द्या पहिले. तर तुम्ही ठरवून घेतलं तुम्ही काही मालक झाले का मार्केट कमिटीची का तालुक्याचे मालक झाले बाकी लोक नाही का कोण. तुम्ही जे ठरवलं उद्या ठरवणार का 5 दिवसाचे द्यायचे यांना द्यावं सगळे तुम्ही मालक झाले म्हणजे तुम्ही पैसे बाकीचे खाल्ले तुमचंच सगळं व्यवहार असं सांगतो. बाकीचा निलाव तुम्ही करेल नाही का? बाकीच्या लोकांचा निलाव नाही केला काय ना बाजार समितीनं आणि मग का बरं तुम्ही ठरवणारे तुम्ही कोण त्यांनी का दगड आणले तुम्ही कोण. आम्ही कर्मचारी नाही ठरवू शकत ना. ठरवले होते उत्तर द्या ना तुम्ही पालन कसं करता. तुम्ही लगे कंप्लेंट करायला पाहिजे होती डीडीआर कडे का एआर कडे असं चुकीचा निर्णय केला. तुम्ही चुकीचं काम नाही का. तुम्हाला पगार मार्केट कमिटी लोकांमुळे पगार होतो. जे आहे ना ठरवलं ते पगार करतात तुम्हाला ते सांगा. त्या 32 लाखामध्ये तसं पाहिलं तर मार्केट कमिटी 12 लाखाचा सेस आहे तो आधी वसूल करायला पाहिजे. सेस कसं आपण जसं कमिशन दिलं साहेबांना कसं होतं वरती 7 लाख आपल्याला दर महिन्याला स्टेटमेंट त्यांचं नाही जसं हात्याचं जवळचं असलं तर नाही असं नाही यायचं पॉलिसी काही नाही सगळ्याला सरसकटच तसं सांगा. सर्व व्यापाऱ्यासाठी सारखेच नियम. मग 12 एवढे दिवस काय सेस काही नियम असेल ना तुमचं इतक्या दिवसात एवढ्या दिवसात एवढ्या कोटीचा व्यवहार झाला का सेस गोळा करायला असं काही नियम आहे का नाही. आपले महिन्याला दिलं जातं स्टेटमेंट. 12 कोटीचं किती दिवसात त्यांनी 2 महिन्याचं. मग का बरं महिन्याला नाही त्यांनी आपल्याला 19 ऑक्टोबरला आपण त्याला मागितलेलं नंतर त्यांनी 5,63,000 रुपये आपल्याकडे भरणा केलेला आहे. तर आता आणि ऑक्टोबरचा जो भरणा आहे तो नोव्हेंबरमध्ये जमा होत राहतो त्याच्यामुळे तो तसा पेंडिंग दिसतोय तो दोन्ही म्हणून तो वाढवा वाटतोय तो आपल्याला. सप्टेंबर आणि ऑक्टोबर सप्टेंबरचा भरणा ऑक्टोबरमध्ये येतो ऑक्टोबरचा भरणा नोव्हेंबरमध्ये येतो पण तो नोव्हेंबरमध्ये शेतकरी बरं भाऊ हे आता सचिव म्हणून काम बघताना म्हणजे काल दिवसभर का बरं इथं ऑफिसमध्ये काल होतं दिवसभर
हे काल आम्ही दिवसभर थांबलो नव्हतं, एक बी जबाबदार कर्मचारी इथं नव्हता, एक बी नव्हता. आता हे बी नव्हती, हे काल कुठे गेले? आणि हे इकडं हार्डवेअरच्या दुकानात कुठं चेक वाटर राहिली, कुठं कॉलेज रोडला चेक वाटर राहिली, पुन्हा ऑर्डरच्या दुकानात कुठं रेल्वे स्टेशनला बोलवता. कॉलेज जवळ एक जणांना चेक दिला का? साहेब सचिव बी नाही इथं ऑफिसला नाही, साहेब सचिव पण आमचे मते तर निलंबित केले म्हणे. मते कसं आहे? हा जाऊन दिल्या अजून बी मक्काचं चेक 15 दिवसात लावून भरले, 15-15 दिवस चेक देऊ राहिला डायरेक्ट मक्कावाले. आज बी झोपेली त्यांचे पण पैसे आम्ही 7 आमच्याकडे 2-3 झाले त्याच्या 70 प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा माल हा मार्केट कमिटीच्या यार्डमध्येच विकला पाहिजे. आणि आज हे माझ्या मार्केट कमिटीत नियमच नाही, पैसे बुडाले कुठले तरी आणि देऊ शकत नाही व्यापाऱ्यांना. हे कशा नाही तिथे घेतलेलं टॅक्स कशा करताय? प्रत्येकाची पावती फाडली, व्यापारी हमालीच्या नावाखाली, मार्केट कमिटीच्या नावाखाली हमालीचे पैसे स्वतः ठेवतो नाही ठेवतोय, सगळ्याला माहिती. एवढं खायला एवढं करायला 2 महिने 3 महिन्यापासून आमचे व्याज सांगताय. साहेब येऊन सांगू नाही, असा मार्केट कमिटीचा एकही नियम नाही. तुमचे गेलेले पैसे आम्ही भरून द्यायचे. मग तुम्ही स्थापनच कशाला केले? असा नियम नाही, आम्हाला मात्र नियम माहित नाही काय? आम्ही बावळ काय सगळे शेतकरी मार्केट यार्डमध्ये विकायला 40 दिवसापैकी एकही दिवस काम नाही केलं शेतकऱ्यासाठी. हे आणखी उलटे उद्योग केले. पण आज आल्यावर परत आपल्याला शिकवायला का आम्हाला परत झेंडी मार्केट कमिटीचे पूर्ण मी स्वतः व्यापारी पैसे देत नव्हता, आम्ही त्याची गाडी अडवली होती. असं आले म्हणे तुम्हाला गाडी अडायचं काय अधिकार नाही, तुमचे पैसे तुम्हाला भेटून जाते म्हणे, गाडी सोडून द्या म्हणे. नाही आता पत्रच मार्केट कमिटी जबाबदार सांगेली ना, आता तेच बदलली ना, कारण यांचे सचिव प्रॉपर्टी काय आम्ही तशी मार्केट कमिटी चालू फक्त तशी चालू करून घेतलं. आणखीन कुठे आणखी कमवले ते दाखवले बी नसली घरी. आम्ही पहिले ना नागपूर अधिवेशनात त्यांचं म्हणणं होतं, जो तुम्ही जो प्रस्ताव दाखल केला मी तो बघतो म्हणून, पण तुम्ही नियम 57 प्रमाणे कारवाई केली का? तर त्यावेळेस आपली 57 प्रमाणे कारवाई झाली नाही. मग आपण त्या अनुषंगाने DDR साहेबांना पत्र दिलं 57च्या कारवाईच्या याच्यात. आणि 57च्या कारवाईमध्ये ज्या एखाद्या बाजार समिती म्हणजे पैसे येणे असेल व्यापाऱ्याकडून किंवा त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याला पैसे देणे असेल, त्या संदर्भात ते कारवाईचं तरतूद देते बाजार समिती कायद्यामध्ये. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हणे ते प्रस्ताव दाखल करून घेऊन या. 57ची कारवाई झाली काय होतं हे सांगा. पैसे देण्याची
कारवाईने समजा संबंधित व्यापारी समजा आता ते त्याच्यावरून आपलं पैसे त्याची प्रॉपर्टी सीज करून त्याचा लिलाव करायचा आणि त्या पैशातून शेतकऱ्याला पैसे द्यायचे. त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे का नाही आहे आता हे आपल्याला समजा माहिती की समजा नाही त्याच्याकडे प्रॉपर्टी पण कागदपत्री दाखवायसाठी ती 57ची कारवाई करावी लागते. आहे का त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे? आमच्या माहितीप्रमाणे काही नाही. फक्त जो आपल्याकडे जो लायसन्स नाही कारवाई करू आली नाही बाकीच्या चेकच नाही मध्ये आले माहिती का 35,000 आपण अनऑफिशियली मीटिंग कारवाई नाही करतो यादी यादी तर घ्या सगळ्यांना दाखवून ती किती बाकी हे पण वाचून दाखवा. चाळीस 42 लाख मध्ये आहे का 30 पर्यंत म्हणजे एवढे जर लोक पैसे काढून शिवनाथ विठ्ठल निगळ, सोमनाथ ताराचंद पाटेकर, सचिन रामभाऊ जाधव. तारीख सांगा यांची किती तारखेला कांदे विकले? तारीख का बरं तुमच्याकडे? आमचं पण तारीख होती आता का बरं तारीख नाही तुमच्याकडे? तारीख सांगा किती तारीख सांगा आम्हाला. काही ना दिले का नाही दिले? शेतकऱ्यांनी काय विकलेलं फक्त 31,000 वाचलेलं आमचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी. 100 लोक तोडायचे आंदोलन गर्दी कमी व्हावं म्हणून गर्दी कमी करायसाठी. बाकीचं काही या शेतकऱ्यांविषयी भाग नाही. यांना कोणती परमिशन पण यांना फक्त आंदोलन फक्त काय करायचं होतं शेतकऱ्याची संख्या कमी करायची होती आंदोलन मोडीत काढायचं. तुम्हाला 31 देता येतं का मग हे पण देता येतं? 1 रुपया दिला तर मग 1 लाख 1 रुपया जर दिला तर 1 लाख काय कोटी देता येत तुम्हाला. आधार घेतला असेल ना कोणत्या बेसवर 19 ते 27 असं घेतलं कुठले आधार घेतले? आधार द्या ना ठोस सांगा ना त्यांना. त्याच्या पहिल्याची पण आहे ना काही पेमेंट त्याच्या ते चालू मला सांगता पण नाही. प्रभावी सचिव आहे प्रभावी सचिवचा चार्ज आहे त्यांच्याकडे. यांच्या शिंदे साहेबाचं सही आहे ना चेकवरती. यांच्या स्वतः चेक तुम्हाला साहेबाचं आधारे ठरवलं आधार पाहिजे ना. सचिव ना पहिले जे शेतकऱ्यांनी कांदे विकले तो पळून गेला ते गेले मग
असं काही होतं का तुमचे जवळचे लोक होते नाही नाही काही ह्याच्यात काही ठरलं होतं तुमचं का 30 दिला का 15 परत सगळे नाही त्याच्यामध्ये, सगळे नाही, फक्त 100 शेतकरी असे केले का हे इथं जास्त गर्दी होऊ नये, ते आंदोलन मोडीच आणायचं. हे यादी कुठल्या आधारे बनवली? काही त्याला धोरण पाहिजे ना, काही आपल्याला हे वाटप करायचं. आमचा बी स्टेटमेंट आहे ना साहेब पोलीस स्टेशनला, माझं स्वतःचं स्टेटमेंट आहे ना, ते नव्हतं का तिथं? सगळी रक्कम देणार हे वाटप केलं कुठल्या आधारे? मग यायला कसं वाटप केली? बाकीचे 3 सचिव नाही ते नाही ना, हे प्रश्न अहो त्या दिवशीचा विषय झाला. आता हे 30 तारखेला जे 30,000 दिले, आता त्यांनी ते 19 ते 27 द्यायचे ठरवले. हे कुठल्या आधारे ठरवले? यादी कुठल्या आधारे केली? कोणाच्या सांगण्यावरून केली ते सांगा ना. कारवाई करून त्यांना माहित आहे की तेवढं विचार हे पैसे आणि हे पैसे एकत्र करायचे. असं तुम्हाला मार्केट कमिटीला अधिकार आहे का हे पण सांगा. तुम्ही ठरवायचं का एवढ्या लोकांचे बुडवले आम्हाला एवढेच द्यायचे, असा अधिकार आहे का तुम्हाला? हे वाटपला तुम्हाला परवानगी लागती का नाही लागत? परवानगी लागेल. परवानगी लागती का नाही लागत? तसं लेखी द्या आम्हाला सगळं, आम्ही बघतो. आम्ही लेखी घ्या. जातो मार्केट कमिटीच्या विरोधात पोलीस स्टेशन. सचिव नाही नाही चुकून लेखी घ्या. तुम्ही कुठल्या आधारे घेतलं? आधार पाहिजे ना, कुठले पण तुम्ही पैसे वाटू लागले आधार पाहिजे ना. आता तुम्हाला समजा 400 किती शेतकरी आहे, 406, तुम्ही 100 लोकांना 30 द्यायचे, तर कुठला आधार आहे? 100 कुठले? तुमच्या जवळचे का लांबचे? का 100 मध्ये तुमचं काही कमिशन आहे का? तुमचं काही 15,000 रुपये तुम्हाला परत भेटणार आहे? कधी वाड्याला बोलावता, कधी रोडला बोलावता, कधी पाटाला नाही, इथं नाही वाटलं. हे पण द्यायला तयार आहे. मग ते आधार सांगा ना तुम्ही. ते आधार वाटले ना मग ते निलंबित आहे म्हणे, मग ते चेक वाटू राहील. रात्री 8 वाजता चेक वाटतं. निलंबित अधिकारी कसं चेक वाटू कर्मचारी कधी कामावर घेतले विचारा. नाही नाही नाही, मते साहेबाला जर निलंबित केलं ना, तर कामावर कधी घेतलं ते विचारा. आधार पण सांगत नाही, त्याची परवानगी लागती कधी लागत परवानगी ते सांगत नाही. दबाव सांगा, स्पष्ट बोला, स्पष्ट बोला. ही वाचू नका. ही यादी बनवली तर कुठला आधार बनवला? तुम्ही बेस काय आहे त्याचा? परत तुम्ही जे 19 ते 27 द्यायचं असं बोलले, त्याचा बेस काय आहे? काही काही बेस पाहिजे ना गोष्टीला. कधी पैसे कधीपासून कुठल्या तारखेपासून बुडवणं चालू केलं, कुठली शेवटची काय म्हणजे त्याच्या 27 तारीख लोक खरेदी चालू होती त्याची. त्याच्याने पैसे दिले, सुरुवात कधीपासून होती त्याची? तेव्हापासून पैसे दिलेले नाही. 15 ते 16 ते 15 एक तारीखपासून शेतकऱ्याचे आलेले. ज्यावेळेस आपल्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली ना, 7 तारीखला शेतकरी काही आपल्याकडे थोडी तक्रार मिळाली. त्याच्यानंतर 8 तारीखला काही शेतकरी आले. त्याच्यानंतर ते माहिती झाले की काही 1 तारखेचे, काही त्याच्या पहिलेचे. मग ते आहे ना तुमच्याकडे. मग तुम्ही हे कुठल्या आधारे ठरू लागले का? याच्यानंतर तेच ग्राह्य धरायचे तर ते मार्केट कमिटीत खरेदी नाही केली होती, बाहेर गेली होती. मार्केट कमिटीतच पावत्या फाडलेल्या असतील ना. तुम्ही कुठल्या आधारे ठरवलं आणि कोणत्या सांगण्यावरून ते सांगा लोकांना स्पष्ट. संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये झालेलं होतं. काय आधार घेऊन तज्ञ संचालकांनी ठरवलं? किती लोकांना सांगितलं तुम्हाला ही यादी बनवा अशी सांगा. आधार पाहिजे ना कुठले? आता समजा शासन अनुदान डिक्लेअर करतो, आधार काही एवढे पाऊस पडला एवढा मिलीमीटर तर एवढं द्यायचं, काही नुकसान भरपाई देतो, कशाचा पण आधार असतो. आता तुम्ही काय आधार ही यादी तयार केली हे सांगा पाहिजे. तुम्ही जे वाटले शांत बसा सगळे.
भाऊ सभापती हे बसवून सहकार्य करतो बाकी काही आधार सांगा ते सांगता नाही येऊ लागलं. पैसे द्यायचं तुम्हीच लिहून दिलेलं आहे, त्यांनी थोडी मागे तुम्ही लिहून दिलेलं की आपलं घेत बाजार समिती नेमकं डिमलाईट मध्ये वाटायचं काय कारण हे झालं. आता एवढं लिहून दिलं, लिहून द्यायला पाहिजे नव्हतं त्यांना, तुम्हाला द्यायचे नव्हते. द्यायचे नव्हते तर ते बघितलं असतं त्यांनी काय करायचं, कुठे जायचं, कोर्टात केक वाटायचं पण आधार नाही त्यांच्याकडे. कोणाच्या शब्दावर चेक वाटले त्याने विचारा. संचालक मंडळ म्हणतो एक संचालक बरं का भाऊ, संचालक मंडळाचं संचालकाने आमचे प्रोसिडिंग दाखवून द्या ना तुम्ही. पैसे वाटून द्या. बरं का भाऊ, संचालक कोण आहे? संचालक कोणीच नव्हते. मंडळ कोणतं होतं? बाहेरचं होतं. ऐका ना, मंडळ 18 जण होते, 2-3 जणच पाहिजे बाजार समिती. सांगा ना, फक्त घाबरून राहिले, फ्रेश करायचे. आपण त्यांना तेच बोलतो, तुम्हाला जर काही झालं तर आम्ही आहे एवढे पेशंटवर येऊ नका ना, आम्ही कशाला तुमच्या पाठीमागे तुम्ही याची जाणून ठेवा. आपल्याला ज्यांच्यामुळे तुम्ही आमच्या लोकांना भरून राहिले. तुम्ही पोट भरून राहिले, त्यामुळे आम्ही नाही भरून राहिलो. नाही भाऊ, त्यांना असं विचारा का तुम्हाला कोणा सांगितलं, कोणाचा शब्द आहे का तुम्हाला या लोकांना चेक वाटावं? ते चालू आहे, ते चालू लागलं नाही. मग त्याला उत्तर आता सचिव नात्यानं त्यांना तेवढा प्रश्न विचारा. असं तुम्ही लेखी देऊन टाका, काय करायचं आम्ही उचलतोय ना, तसं करायचं मी हे कुठल्या आधारे द्या ते लेखी द्या मला. नाहीतर मग मला काहीच आधार नव्हता असं बी लेखी देऊन टाका. असं द्या, काही आधार नाही, मी माझ्या मनाने वाटले असं द्या. मला नाही वाटत 100-150 उपोषण बसली, तुम्ही याला काय सांगणार आहे? काहीच नाही. जा म्हणते तुम्ही, बसा म्हणते तुम्ही, काय अडचण नाही आम्हाला. गरज नाही म्हणते आम्हाला. नाही बरं का, एक मिनिट आता ना, भोवण जर काय विचारलं असेल ते जे वाटले ते कुठल्या आधारे वाटले ते द्या आम्हाला. ज्याला वाटले त्यांना पण इथं बोलून घ्या. बरं का भाऊ, जे त्यांचे कर्मचारी वाटत होते त्यांना पण बोलून घ्या. का बरं वाटलं, तुम्ही कसे वाटले? तुमच्या एकट्यावर दबाव येऊन त्यांना बोलून घ्या ना, वाटणार सगळं माहिती पण देऊ नाही शकत. त्यांना बोला ना, त्यांच्यामध्ये बोलवा, निकम साहेब बोलवा, त्यांना बोला, बाकी काय फोन लावून बोला ना. मध्ये नाही तर बोला ना, मध्ये पुढे मग मध्ये बोला ना, मध्येला बोला ना. मध्येला बोला. लवकर माणूस वाटावं लागतं. कोणा सांगितलं यांना? कर्मचाऱ्याला कोणा सांगितलं हे सांगा. पॉलिसी मात्र जे ठरलं कुठल्या आधारे 17 ते 19 ते 27 ते द्या. आणि यादी कोणाच्या आधारे कशी बनवली? लेखी घ्या एवढी लेखी घ्या. कुठल्या आधारे वाटते वाटलं की नाही वाटले आपल्याला सांगेल, कोणाला मला सांगू देणार का? आपल्याला काय माहिती पैसे वाटले म्हणून. पण हे चेक वाटले त्याचं काय? आधी कसं त्याची काही गरज नव्हती का? ऐका हो, तुम्ही सरकारला बोलायला लोक
नागणी चालू आहे कांद्याच्या आता रात्री पाणी भरणार आहे. यायचं जबाबदार कोणताच कर्मचारी हजर नव्हता. तिथं शिपाई सर सोडले, 2 मॅडम सर सोडले, तो एकही नाही. आणि यायला म्हणजे उत्तर कोणाकडे मागा पंचायत झाली ना. आता शिपाई लोक काय उत्तर देणार? यांचं एखादा तरी जबाबदार अधिकारी पाहिजे होता इथं कर्मचारी. यांना सह्या केल्या म्हणजे यांना माहित असेल ना यांनी चेकवर सह्या केल्या स्वतः सिद्धे साहेबाच्या सह्या आहे ना. यांना माहित असेल पण त्या आधार सह्या केल्या. कोरे पण आहे, कोरे पण तुम्ही नका सांगू, त्यांना बोलून घ्या तुम्ही. आम्ही तुम्हाला काहीच म्हणत नाही. तुम्हाला ज्यांना करायला लावलं ना तुम्ही त्यांना बोलून घ्या. आम्ही नहीं म्हणत, तुम्हाला बोलतच नाही. पणन संचालक के पास पेंडिंग है, आपने बोला तो थोड़ा हो जाएगा जल्दी. हाँ मैं आपको कॉपी हाँ 9422 एक नंबर. हे काही राजकारण करायचा अड्डा नाहीये. नाही तर आम्हाला काही मुद्दा उचलत मी तसा माणूस नाही. 30 वर्षापासून बघतो काही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करत नाही. आज शेतकऱ्यांचा सगळ्यांचा 400 लोकांचा प्रश्न येतो. कोणाचे 10,000 असो, कोणाचे 50 असो, ते पैसे तुमचे मेहनतीचे पैसे. याच्यात मार्ग कसा काढायचा? आता यांनी पाठवलं, यांच्या हिशोबाने पाठपुरावा केला नाही केला हे आपल्याला माहित नाही. ते सांगू पण नाही लागले काय चर्चा झाली द्यायला. आता त्यांचं काय गोंधळ आहे त्यांना भोगावं लागेल इथे. आता रावल साहेबांचे माझे चांगले संबंध आहे. मी त्यांना डायरेक्ट फोन लावला होता. त्यांना पण माहित नाही. ते बोलले का तुम्ही जे प्रस्ताव संचालकाकडे दिला ते व्हॉट्सअप पाठवा. मी आता पाठवतो त्यांना. मी अजून चर्चा करतो त्यांच्याशी काय आहे काही नाही. त्यांना पण माहित नाही. तो मंत्री पूर्ण महाराष्ट्राचा मंत्री आहे. त्याला पाठवलं काय आहे. आता हे कोणाला भेटले काय भेटले. आता हे मोठे लोक आहेत सगळे. नागपूर आणि पुन्हा भाऊ आम्हाला स्पष्ट शब्द दिलेले आहे. ER DDR कोणाची परमिशन नाही भेटली तुम्ही घरातून टाकीन. आमदार साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. आज आमदार साहेबांना आम्हाला पैसे द्यावा. देते संध्याकाळी काय अडचण अजून नारळ संपलेच नाही. गाडी शेवटचा नारळ संपला फुटला का त्यांना काही नाव ठेवत शब्दाप्रमाणे वागायला पाहिजे. त्यांनी खिशातून टाकीन नंबर आहे नंबर टाको. अरे आडू बांडू समजू नका आम्हाला. एक तास पण नाही लागणार तुम्हाला जेलमध्ये या प्रकरणात टाकायला. 1 तास लागेल मला. कोराचे काम आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे पण आम्हाला तसं करायचं नाही. म्हणजे नीट नेट पैसे देऊन टाका हे रद्द करायचं. कसं काय दिलं तुम्ही त्याचे आधार द्या. तुम्ही रद्द नाही केले ना मी तुम्हाला उद्या जेलमध्ये टाकेल. उद्या मला 2 तास लागेल तुम्हाला जेलमध्ये टाकायला. आम्ही तसं हलणार नाही. आम्ही नाही जाणार. हे तुम्ही जाऊच नका. जायला कुठे बांधले बघून म्हणलं तुम्हाला जाऊ बस. 2 तास लागतील. हे कुठल्या आधारे केले काय ते द्या आम्हाला. आणि लोक इथे उपस्थित करा. काल एक बी कर्मचारी नाही. तुम्ही दिले का सचिव सकाळपासून मशीन पाणी भरायचं. सगळ्यात महत्वाचे कोणा सांगितलं ते सांगा.